पृष्ठ 35 वर तरंग दुसरा पृष्ठ 35 शेवटला पॅराग्राफ. आता सुख दुःखाधिक हे ज्ञानेंद्रिय थोडक्यामध्ये पुन्हा एकदा समजावून सांगतो. सुख दुःखाधिक हे ज्ञानेंद्रियात आणि अंतःकरणात विषय नाही असे पूर्व पक्षाचे म्हणणे. पूर्व पक्षाचं म्हणणं काय? ज्ञानेंद्रिय हे अंतःकरणामधल्या सुखाला समजू शकत नाही आणि दुःखाला समजू शकत नाही, हे आपणालाही समजतं. तर ज्ञानेंद्रिय ही बाहेरच्या बाजूला असणार, बाहेरचं रूप जसं गंध स्पर्श यांना ती समजू शकणार. आतल्या गोष्टीला कसं काय समजू शकते? नाही आहे. दृष्टी बाह्य दृष्टी, बाहेरच्या गोष्टींना ते पकडणे. आतल्या हृदयामध्ये जे बसले नाही, अंतःकरणामध्ये बसले, त्यांना कसं काय पकडणं? किंवा ज्ञानेंद्रिय हे तू अंतःकरणामध्ये असणाऱ्या सुख आणि दुःखाला विषय करू शकत नाही, हे आपल्याला समजतं, बरोबरच समजतं. बरं, पण ज्ञानेंद्रिय आणि सुख दुःखाधिक हे ज्ञानेंद्रियास आणि अंतःकरणास विषय करत नाही. अंतःकरण आणि ज्ञानेंद्रिय हे सुखादुःखादींना विषय करू शकत नाही. पण अंतःकरणाचा पण विषय सुख दुःख होत नाही ना, हे पडत नाही ना. हे बाह्यकरण, ज्ञानेंद्रिय बाह्यकरण, बाह्यकरण म्हणजे बाह्य विषयांना जाणणार बाह्य. आता अंतःकरण म्हणजे आपल्या विषयाला जाणार ते अंतःकरण. शरीराच्या आतमध्ये म्हणजे शरीर धरून शरीराचा बाहेरचे विषय रूप स्पर्श शब्द आहे ना, आणि आपले विषय म्हणजे सुख दुःखादी, त्याला सुद्धा अंतःकरण विषय करत नाही असं जे तुम्ही म्हणताय ते बरोबर म्हणणं नाही. आता बघा त्यात काय पूर्व पक्षाचं म्हणणं काय आलंय? तुम्ही ज्ञानेंद्रिय घ्या. ज्ञानेंद्रिय कुठली? चक्षु, श्रोत्र, रसना, घ्राण, चक्षु, श्रोत्र, रसना आणि हे पाच इंद्रिय, त्यांचे 5 विषय त्यांची नेमणूक केलेली आहे. जसं सैनिकाला नेमणूक करून दिली असते की या मोर्चावर तू उभा आणि इथलं सगळं काम तुझं. दुसरं सांगितलं जातं तू तिकडे उभा राह, तुझं काम ते आहे. तिसरं सांगितलं जातं या मोर्चावर तू आहेस, तिथलं तू बघायचं. तर तो माणूस म्हणणार काय म्हणणार की मी फक्त एवढंच करतो, दुसरं नाही करत. कशा तऱ्हेने चक्षु हा गोपालच ग्रहण करू शकतो, हे श्रोत्र हे शब्दालाच ग्रहण करू शकतो, ग्रहण म्हणजे नासिका हे गंधालाच ग्रहण करू शकतो, स्पर्श म्हणजे स्पर्श हे स्पर्शालाच ग्रहण करू शकतो, आणि रसनाला म्हणजे रसालाच ग्रहण करू शकतो. दुसरे कुठलेही विषय ही 5 ज्ञानेंद्रिय करू शकत नाहीत, कारण त्यांना ते नेमलेले विषय असतात. त्या नेमलेल्या विषयाविषयी ती उत्सुक असतात आणि तेवढंच काम करणार, त्याच्यापेक्षा दुसरं काम करू शकत नाही. हे सगळे रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द हे बाह्य विषय आहे. या बाह्य विषयांना हे ग्रहण करू शकतात. पण अंतःकरण म्हणजे आतल्या विषयाला जाणणारं ते करण, हे अंतःकरण हे जाणत नाही असं जो पूर्व पक्ष म्हणतोय हे काय अंतःकरण जाणत नाही कसं काय? त्याच्यावर सांगता केलं तुमच्या इथे कुडकुळी आलेली डोळ्याच्या आतमध्ये किंवा इथे आंदोलनी म्हणतात, काय म्हणतात बघा. तर डोळ्याला काय दिसते का? नाही दिसत. बरं, या ठिकाणी या केस आहे, याला हे दिसतात, पापणीला दिसतात का? भोवळीला केस आहे, हे तुम्ही पाहू शकतो का? नाही पाहू शकत. का पाहू शकत? कारण ते अगदी जवळ आहे.
डोळ्याच्या अगदी जवळ आहे, त्याच्यामुळे ते त्याला पाहू शकत नाही. डोळ्यापासून बाहेर जे असेल, दूर असेल, तेवढे आला तर जाणू, पण जवळचं जाणू शकतो. तशा तऱ्हेने अंतःकरणामध्ये सुख दुःख आहे. हे अंतःकरण स्वतः कसं जाणून घेईल नाही जाणू शकत. असं कोणाचं म्हणणं आहे? पूर्वपक्षाचं म्हणणं काय? अंतःकरणामध्ये सुख दुःख ज्या गोष्टी आहेत, या सुख दुःखादी गोष्टी ज्ञानेंद्रियांनी जाणू शकत नाही आणि स्वतः अंतःकरण नाही. कोणाचं म्हणणं आहे? पूर्वपक्षाचं म्हणणं. त्याचं उत्तर कोण देणार? सिद्धांत. कसं उत्तर देणार आहे ते बघ. त्या ज्ञानेंद्रिय अंतःकरणात विषय करत नाही हे म्हणणं अगदी बरोबर. पण अंतःकरणाची वृत्ती सुख दुःखांना विषय करत नाही, म्हणून सुख दुःखे साक्षी भाष्य. अंतःकरण देखील काय सुख दुःखाला विषय करू शकत नाही, पण आपल्याला सुख आणि दुःख हे आपल्याला कळतं. मग याला प्रकाश करणारा कोण? साक्षी. म्हणून ते साक्षी होते. असं कोण म्हणतोय? पूर्वपक्ष. या म्हणण्यामध्ये किती बरोबर ते आपण बघूया. त्याचा अर्थ काय हे म्हणतात. पूर्वपक्षाची शंका तुम्हाला कळली तर त्याचं उत्तर तुम्हाला समजतं. अंतःकरणामध्ये सुख आणि दुःख असतात. सुख आणि दुःख या अंतःकरणामध्ये असेल. बाहेरची ज्ञानेंद्रिय ही याला कळू शकत नाही. ज्ञानेंद्रिय त्यांना ग्रहण करू शकत नाही. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पटतंय. ज्ञानेंद्रियाचे विषय बाह्य विषय आहे, त्याच्यामुळे बाह्य विषयाने ग्रहण करणार बरोबर आहे. आणि त्यांच्याकडे आतल्या विषयाविषयी त्यांना काहीही जबाबदारी दिलेली नाही, त्याच्यामुळे ते त्यांना करणार नाही. पटतंय. पण अंतःकरणामध्ये जे सुख आहे त्याला अंतःकरण सुद्धा जाणत नाही, हे तुमचं म्हणणं आहे. अंतःकरणाची वृत्ती देखील अंतःकरणामधल्या विषयांना जाणू शकत नाही. हे कसं काय जाणू शकत नाही. म्हणून मग अंतःकरणामध्ये सुख दुःख आहे, मग त्याला प्रकाशित कोण करणार? ते म्हणतात की साक्षीची प्रकाश. काय करणार? साक्षी प्रकाशित. म्हणून ते कसं आहे? साक्षी भाष्य. साक्षी भाष्य म्हणजे साक्षीच्या द्वारा भाषित होणारे. बसा. बसून द्यावा. दर्शनाला आलं असेल तर दर्शन या पद्धतीने जाऊ. साक्षी भाष्य याचा अर्थ साक्षीच्या द्वारा भाषित होणारे. बरोबर आहे. साक्षी भाष्य काय? तर ज्ञानेंद्रिय त्याला प्रकाशित करू शकत नाही आणि अंतःकरणही त्याला प्रकाशित करू शकत नाही. पण ते प्रकाशित होत आहेत ना, तर मग कोणाकडून प्रकाशित होणार? कोणाला तरी लावावा लागेल ना. तर ते तिसरा पदार्थ आहे साक्षी. साक्षी करून ते बाधित होणार. म्हणून साक्षी भाष्य याच्यावर आक्षेप कोणाचा? पूर्व सिद्धांतीचा आक्षेप आहे. हे कसं आहे हे समजून घेतलं पाहिजे. या वाक्याचा अर्थ साक्षी स्वतः जाणतो असं होतोय हा अर्थ नाही. साक्षी अंतःकरणामध्ये असणाऱ्या सुख दुःखाला स्वतः जाणतो असाच अर्थ आहे ना. तो ज्ञान करून देतो म्हणजे तू जाणतो, पण असा अर्थ नाही. असा अर्थ करायचा नाही. तर अंतःकरणाचा परिणाम सुख दुःख रूप होतो. सुख दुःख म्हणजे काय? वेगळा काही पदार्थ नाही. अंतःकरण काय? अंतःकरण काय? सुखाचा आकाराला प्राप्त किंवा दुःखाचा आकाराला प्राप्त, यालाच काय म्हणतात? सुख दुःख. सुख दुःख म्हणजे अंतःकरण.
अंतःकरणाचा परिणाम म्हणजे अंतःकरणाची एक अवस्था काय आहे ना. अंतःकरण जे आहे हे अंतःकरण काय करतं, वेगवेगळ्या आकाराला प्राप्त. लज्जा वाटत, मला लज्जा वाटते म्हणजे अंतःकरणाचा आकार तसा प्राप्त झाला. माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी राग आलेला आहे तर मग अंतःकरण त्या आकाराला प्राप्त होतं. सुखाला मला सुख होत आहे, मला खूप बरं वाटतं. तर ही काय सुखरूप अंतःकरण आकाराला प्राप्त. बरोबर आहे. चला आता अंतःकरणाचा परिणाम सुख दुःख रूप. तेव्हा अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुख दुःखात जाणते. सुख दुःख रूप कोण असतं? अंतःकरण. आणि अंतःकरणाची वृत्ती म्हणजे ज्ञान हे सुद्धा कुठे असतं? अंतःकरणात. सुख कुठे असतं? अंतःकरणात. दुःख कुठे असतं? अंतःकरणात. आणि ज्ञान कुठे असतं? ते पण अंतःकरणामध्ये. सुख दुःखाची आकार सुख अंतःकरणाचा आकार सुखरूप किंवा दुःखरूप. पण अंतःकरणाची वृत्ती सुख दुःखाकार बनली का अंतःकरणाची वृत्ती देखील काय अंतःकरणाचीच असते. वृत्ती म्हणजे कसली? ज्ञान. सुख आहे असं ज्ञान होणं याला काय म्हणतात? अंतःकरणाची सुख दुःख ज्ञानरूप वृत्ती है ना. सुख हे सुख कुठे असतं? अंतःकरणात. पण मला सुख होत आहे हे पण कुठे असतं? अंतःकरणामध्ये. मला सुख होत आहे ही अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती आहे ना. आणि सुख होणं हे कुठे आहे? ते पण अंतःकरणामध्ये आहे. अंतःकरणाची ज्ञानरूप वृत्ती त्या सुख दुःखात जाणते. जाणते म्हणजे काय? अंतःकरण तर जाणू शकत नाही. जे चैतन्य असेल ते जाणू शकेल ना. ट्रॅक्टर सगळीकडे फिरेल ना गॅरेजमध्ये, बरोबर आहे. आणि बाहेरही फिरेल, बरोबर आहे. पण ट्रॅक्टर काय तुम्हाला ज्ञान करून देत नाही. शक्यते का? काय ट्रॅक्टर तुम्हाला ज्ञान करून देत नाही. मग ज्ञान करून कोण देत आहे? लाईट. हेडलाईट जे आहे ते तुम्हाला ज्ञान करून देतोय. आता बघा इथे आहे, आता बघा इथे वळण, आता या बाजूला वळा, आता डाव्या बाजूला वळा. आता तो बंगला आला, आता ते झाड आहे, आता ती समोर काय मोटर उभी, हे तुम्हाला हेडलाईट सांगत. आणि ते तुम्ही परत आला, त्याचा एक कंपाऊंड आहे, जरा सांभाळा बरं का, कॉलम आहे, त्या कॉलमवर अजून जरा जवळून घ्या. आणि आतमध्ये आला की आता काय आलं घ्यावे म्हणून आलं. हे सुद्धा कोण सांगत असतं? हे तुम्हाला हेडलाईट सांगत. कोण सांगत असतो? हेडलाईट सांगत असतो. ट्रॅक्टर नुसता फिरतो, तिकडे पाहिजे तिकडे तुम्हाला घेऊन जातो. पण ज्ञान करून देण्याचं काम कोण करत असतं? हेडलाईट करत. हे आपण लक्षात घ्या. अंतःकरण वृत्ती साक्षी चैतन्याचा प्रकाश असतो है ना. सगळ्याला प्रकाशणारा कोण आहे? साक्षी चैतन्य प्रकाशणारा असतो, बरोबर आहे ना. अंतःकरण वृत्तीमध्ये सुद्धा साक्षी चैतन्य असतोच ना, बरोबर आहे ना. आता त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्ती सुख दुःखात असते. आतमध्ये जो प्रकाश आहे चैतन्याचा है ना, त्या प्रकाशानेच काय करतं? आता अंतःकरणात बघितलं खूप आहे आपलं, आपण म्हणतो तुम्ही दुसरं कोणाला सांगू नका, पण तुम्हाला कळलं की नाही? तुमच्या अंतःकरणामध्ये भय आहे हे कळलं की नाही? आता आपल्या अंतःकरणामध्ये कामना आलेली आहे, हे आपणाला तुम्ही लपवा किती तुमचं तुम्हाला आतमधून तुम्हाला साक्षी मिळते की नाही? आता तुमच्या अंतःकरणामध्ये कामना आली हे तुम्ही लोकांना बसू शकता, समजलं ना. पण स्वतःला बसू शकता का? नाही का?
कारण आज सगळ्यांना बघणारा व तुमच्या अंतःकरणामध्ये चैतन्य साक्षी बसलेला आहे ना, तो सरळ सांगतो की अंतःकरणामध्ये काय, पण तो देखील प्रकाश, तो म्हणजे काय करतो प्रकाश, तो हा साक्षी चैतन्याचा प्रकाश कशामध्ये होते, अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये होतो. बरोबर आहे. आणि ही अंतःकरणाची वृत्ती मग सांगते काय, काय आता दुःख आहे, आता माझ्या मनात भय आले, आता माझ्या मनामध्ये लज्जा आलेली, आता मनाला खूप वाईट वाटतंय ना, आता मला क्रोध आलेला आहे, आता मी मारून बसून, हे समजतं ना, स्वतः जाणतोय ना आतमध्ये काय करतंय हे प्रकाश. पण प्रकाश तर कोण प्रकाश, अंतःकरणाची वृत्ती, पण कशाने प्रकाश, त्याचा प्रकाश. बरोबर आहे. चल, त्या प्रकाशाने अंतःकरण या त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीत सुख दुःखास जाणते. असा साक्षी भाष्य पदार्थ, साक्षी भाष्य याचा अर्थ काय, अंतःकरण वृत्तीत साक्षी चैतन्याचा प्रकाश होतो. अजून विचार करा, त्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीत सुख दुःखास जाणते. साक्षी भास, या साक्षी भाषेचा अर्थ काय, अंतःकरण वृत्ती सुख दुःखास, त्या साक्षी चैतन्याने, साक्षी चैतन्याच्या प्रकाशाने अंतःकरण वृत्ती जाणते. जाणणं हे काम कोणाचं आहे ना, चैतन्याच्या प्रकाशाने अंतःकरण वृत्तीत सुख दुःखात जाणते. हे काय साक्षी भाष्य या पदाचा अर्थ. अधोरेखा केली ना, डबल रेखा करा. आणि ही वृत्ती नसेल तर साक्षी स्वतः अंतःकरणामध्ये असणारा सुख दुःखाला जाण्याचा नाही जाणणार. बरोबर आहे. अंतःकरणाची वृत्ती सुख दुःखाकार झालेली नसेल तर साक्षी त्याला जाणू शकत नाही. वृत्ती वाचून केवळ साक्षी सुख दुःख जाणत नाही. आता याच्यासाठी उदाहरण घ्या. उदाहरण, जसे केवळ राजसत्ता कोणाचं नियमन करीत नाही है ना, नियमन करण्यास कोणत्या तरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो. बरोबर आहे ना. महाराजा मेला है ना, तर मग तो मेल्यानंतर राजसिंहासन झाला की नाही, मला काय करतो लगेच लोक राजाने जर सांगितलं असेल की हत्तीच्या तोंडात हत्तीच्या तोंडीमध्ये माळ घालून आणि तो हत्ती त्याच्या गळ्यामध्ये माळ घालून त्याला आणून राजसिंहासन, मग ते काय करतात सेनापती, तसंच करते. 10 दिवस झाला, कर्तव्य झालं, सगळं झालं, आता राजसिंहासन मोकळं झालं. मग काय करायचं, हत्ती सोंडेमध्ये हार घेऊन दुलत 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 जाईल है ना, आणि त्याला वाटेल त्याच्या गळ्यामध्ये तो माळ घालतो. जंगलामध्ये गेल्यानंतर एका झोपडीत गटाधारी एखादा कोण बाबा बसले नसतो, हत्तीला काय त्याला वाटलं त्याच्या गळ्यामध्ये माळ है ना. आता काय होईल, आता काय होईल, सेनापती त्याला म्हणतात चला महाराज चला, मी आमच्या अंतराच्या तो म्हणतो नाही नाही, मी तर काय सगळं लागून त्यातून आलेलं आहे, मला नाही मन नाही, पण ते ऐकतील का, तुझ्या गळ्यामध्ये त्या राजाने सांगितलंय गळ्यामध्ये त्याला उचला, राजाने
त्याने धरला आणि उचलला आणि बाहेर तिकडे गेला. पुरोहितानं बोलवलं, अभिषेक केला आणि बसला. आता तो काय करेल? तो काय करेल? गाडी बाजूला पाहा, जाताही येत. तो काय करेल? त्याचं ते वस्त्र, गैरिक वस्त्र, मी असा थोडं ठेवलं, गैरिक वस्त्र काढा, पुरोहिताने मी मान काढत नाही. त्याने ते काय कपाटामध्ये ठेवून दिलं. आपला दंड, कमंड, खडावा पण त्याच्यामध्ये टाक. काय पुरोहिताने त्याला राजमुकुट घातला, सगळं घातला, दरबारी आणली, सगळे करून राजावर बसवलं. तो काय करतो? राज करणारे कोण असतात? तेच असतात. हे व्यक्ती कोणीतरी लागते, राजा म्हणून कोणीतरी लागते. बसवलं त्याला. तो आज्ञा करणार, असं करा, तसं करा. सल्ला देणारे कोण? मंत्री असते. बरोबर आहे ना? राजसत्ता आहे, सिंहासन. म्हणजे सिंहासनावर बसलेल्या व्यक्तीलाच नियमन करण्याचा अधिकार आहे. आणि त्या ठिकाणी कोणी ना कोणीतरी व्यक्ती पाहिजे. तो बाबा असू दे, नाही तर म्हातारा असू दे, नाही तर तो आज्ञा करेल. पण तिथे बसवावा लागला. हे जसं खरं नियमन करण्यास कोणत्या तरी व्यक्तीचा स्वीकार करावा लागतो. त्याप्रमाणे सामान्य चैतन्य जो साक्षी, त्या वृत्तीपासून कोणत्याही विषयाचे प्रकाशन करणे शक्य नाही. बरोबर आहे? सामान्य चैतन्य आहे, चैतन्य आहे ना. पण अंतःकरणाची वृत्ती आली है ना, की त्याचं नाव काय होतं? साक्षी. आणि त्याचं काम काय होतं? अंतःकरणाच्या वृत्तीने काय? आतमध्ये अंतःकरणामध्ये असणारा प्रकार. आता याच तुम्हाला सांगून देतो. कोणी माणूस असतो है ना, तो जोपर्यंत मूल नसतो तोपर्यंत तो काय, त्याचं नाव काय? सामान्य माणूस, हे त्याचं नाव असेल. माणूस आता त्याने लग्न केलं, मग मूल होणार ना, है ना. त्याला मूल झालं आणि तो मुलाचं संगोपन करायला लागला. पहिला एकटा जीव सदाशिव होता, आता तो काय करायला लागला? मुलाला. त्याचं नाव काय? बाबा झाले, पप्पा म्हणून. पण जोपर्यंत मूल होत नाही तोपर्यंत त्याला पुढे म्हणून म्हणत नाही. आता बघा, तो सामान्य माणूसच आहे ना, बरोबर आहे ना. पण उपाधी कोण आली? स्त्री आली ना, तर त्याचं नाव काय झालं? आणि मूल झालं, मूल ही उपाधी झाली. मुलाचं पालन पोषण करणं हे काम झाले. आता त्याचं नाव काय झालं? बाप. आणि पालन पोषण त्याने नाही केलं तर लोक काय म्हणतात? काय भाव, काय भाव नाही का? नंतर तीच गोष्ट सामान्य माणूस असतो. जोपर्यंत त्याचं लग्न झालेलं नसतं तोपर्यंत तो सामान्य माणूस असतो. सगळ्या लोकांच्या समवेत, देवा ब्राह्मणाच्या समवेत कुठल्या स्त्रीचा हात धरला, हिच्या आणि हिच्या पदराला आणि याला उपरण्याला गाठ बांधली, आपल्या साथ फेरे घेतले आणि शुभमंगल सांभाळा म्हटलं, मग त्याला काय म्हटलं जातं? हे कोण आहे? पती. कोण आहे? पती. पती म्हणते माझे मराठवाड्याच्या भाषेमध्ये माझे मालक, शुद्ध भाषेमध्ये माझे पती. तोपर्यंत तो त्याला पती हे नाव, उपाधी कुठली आहे? स्त्री आहे ना.
बरोबर आहे. काम कुठलं आलंय? स्त्रीचं पालन पोषण करणं, तिला भरण पोषण करणं, किराणा आणून देणं, सगळं हे करणं, हे काम आहे. त्याचंच नाव काय झालं? पती. पती. याच मुलांचं पालन पोषण जन्माला घातलं आणि मुलांचं पालन पोषण केलं, त्याचंच नाव काय झालं? बाबा. हे लक्षात ठेवलंय. तो कोण असतो? गावातला कोणी ना कोणीतरी. आनंद असेल, पंडितराव असेल, सखाराम असेल, तुकाराम असेल, कोणी ज्ञानेश्वर माऊली असेल, कोणीतरी असेल, पण तोच मुलगा पती होतो, बाप होतो, आजोबाई होतोय, पणजोबाई होतोय. वेगवेगळी नावं कशामुळे आली? उपाधीमुळे. लक्षात येत आहे. तसंच त्याने सामान्य चैतन्य असत, पण या सामान्य चैतन्याचं नाव साक्षी व्हायला लागतं. कधी? अंतःकरणाशी जो अंतःकरण उपाधी झाली आणि अंतःकरणाला प्रकाशण्याचं काम करायला. उपाधी कुठली? अंतःकरण. आणि काम कुठलं? अंतःकरणाला प्रकाश. हे काम केलं की त्याचं नाव काय? त्याचं नाव काय म्हणतात? साक्षी. जसं एखादा माणूस बँकेत जाऊन बसणार आणि मोठ्या खुर्चीवर जाऊन बसणार, त्याला काय म्हटलं जातं? पण लहान खुर्चीवर जाऊन बसलं तर क्लर्क म्हणतो. बरोबर आहे. त्याच्या हातामध्ये झाडू घेऊन रक्त जाळायला लागलं तर काय होऊन जातं? वेगवेगळी नावं असतात, वेगवेगळी माणसं, वेगवेगळी कर्तव्य बजावत असतात, वेगवेगळ्या उपाध्या त्यांच्याजवळ असतात आणि वेगवेगळी कामं करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अनंत रूपे अनंत यानेच अनंत रूप आणि अनंतपेक्षा घेतली. पण ते कधी? द्वापार युग, त्रेतायुग, ही वेगवेगळी कामं वेगवेगळी आहे ना. मग तोच राम मानतो, तोच कृष्ण मानतो, कृष्णराम मानतो. हे तसं सामान्य चैतन्य अंतःकरणाला चिटकलं, अंतःकरण त्या घेरामध्ये आलं, त्याचं नाव काय होतं? साक्षी. साक्षी. पण काम काय होतंय? अंतःकरणाला प्रकाशित कर. पण स्वतः साक्षी चैतन्याचं असं काय करतो का नाही करतोय? काय? उपाधीने कुठलीही गोष्ट वेगवेगळी होऊन जाते. पण उपाधीला आपण बाजूला केलं की ती वस्तू तिच्या स्वरूपामध्ये राहते. बरोबर आहे. तसंच झालं असतो कोण? साक्षी चैतन्य. अंतःकरण ही उपाधी झाली, त्याचं नाव काय होतं? साक्षी होतं. पहिल्यांदा आपण पाठ करून ठेवलं होतं. अंतःकरण हे विशेषण झालं की त्याचं नाव काय होतं? जीव होतं. पण अंतःकरण ही उपाधी झाली तर त्याचंच नाव काय होतं? साक्षी. आपण पाहिलं विशेषण आणि उपाधी या दोन गोष्टी वेगळ्या. अंतःकरण हे विशेषण झालं, अंतःकरण विशिष्ट तो झाला, मग त्याचं नाव होतं जीव. पण उपाधी त्याच्या जवळ राहिली, उपाधी विशिष्ट नाही झाला. उपाधी त्याला लागली, वस्तुता लागत नाही, पण आपल्याला वाटतं की तोच काय होतो? साक्षी. उपहित कोण होतो? साक्षी. बरोबर आहे. तशाच तऱ्हेने ज्या वेळेला म्हटलेलं आहे. हे साक्षी चैतन्याचे बरोबर.
आणि एकदा उपाधी लागल्यानंतर तो साक्षी होतो है ना. आणि विशेषण झाल्यानंतर अंतःकरण विशेषण झाल्यानंतर तो काय करतो जी वस्तू नाही तर तो काय असतो सामान्य चैतन्य कोण सामान्य चैतन्यच असतं. मग या सामान्य चैतन्याचं त्या सामान्य चैतन्याचं एक वाजा काय अर्थ होतो त्या मोठ्या माया चैतन्य व्हायला काही गरज नाही तेच सांगतात आता पुढे. त्याप्रमाणे सामान्य चैतन्य जो साक्षी त्यास अजून एक वृत्ती वाचून कोणत्याही विषयाचे प्रकाशन करणे शक्य नाही. वृत्ती वाचून कोणत्याही विषयाचे प्रकाशन करणे शक्य नाही. उदाहरण देत आहे आकाशाच्या ठिकाणी घटाकाशे नाव बरोबर आहे आणि जलग्रहण रूप कार्य प्रतीत होते. बरोबर आहे ना. काय आकाशाच्या ठिकाणी घटाकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य प्रतीत होते. ते घटाच्या उपाधीने प्रतीत होते. कशामुळे बरोबर आहे ना. घट उपाधी वाचून घटाकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य घडणे शक्य नाही. उपाधीशिवाय घटाकाश हे नाव आणि जलग्रहण रूप कार्य हे शक्य नाही. बरोबर आहे. त्याचप्रमाणे चैतन्याला काय नाव झालं आता साक्षी हे नाव आणि सुख दुःख आदी सहित अंतःकरणाचे प्रकाशन करा. चैतन्य साक्षी हे नाव आणि सुख दुःख आदी सहित अंतःकरणाचे प्रकाशन हे कशामुळे होते. अंतःकरण उपाधीने वस्तुता नाही. वास्तवामध्ये काहीही करत नाही. हे उपाधीच सगळं. उपाधी लागल्यानंतर काय कर हो बघा कुठल्याही माणसाने दशरथाची भूमिका केली है ना. आणि राम वनात जायला त्यावेळेला तुमची अपेक्षा काय की त्या रामाच्या दशरथाची भूमिका केलेल्या नटाने काय केली. तुमची अपेक्षा काय. सगळीकडे वातावरण सुन्न झालेलं असते आणि तो अंतरुणावर पडलेला राम 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 करतात कौशल्य अशी परिस्थिती असली पाहिजे ना. पण समजा त्यावेळेला जर दशरथाने नाच करायला सुरुवात केली तर तुम्ही काय काहीतरी बिघडलं. हा काय करतोय नाच करतोय बरोबर नाही आहे. चुकीच आहे. त्याने आपली भूमिका निभावली नाही ना असाच अर्थ होतो ना. दशरथाने काय केलं पाहिजे. दशरथाची भूमिका आलेला आहे त्याने काय केलं पाहिजे तर त्याने काय केलं पाहिजे रडलंच पाहिजे. काय केलं पाहिजे रडलंच पाहिजे. जसं काय कर नवरा मेल्यानंतर बाईने काय केलं पाहिजे रडलंच पाहिजे. रडलं नाही बाकीच्या बाया काय सांगतात पण पुरुष मात्र शांतपणे बसलेला असतो. एक दोन वेळेला त्याला उमाळलं दादा किंवा असं काहीतरी वडिलांच्या तरी करत असत. बरोबर आहे. पण बाकीच्या वेळेला तो शांत बसलेला असतो. तर याला त्याला भूमिका नेमून दिलेल्या असतात. त्या भूमिका त्याला कराव्याच लागतात. जर सामान्य चैतन्य अंतःकरणाला उपाधी मानून जवळ घेतली तर त्याला काम करावंच लागणार. कुठलं काम करावं लागणार. अंतःकरणामधल्या सुख दुःखाचं प्रकाशन करण्याचं काम त्याला करावंच लागणार. पण तो वस्तुता करतो का बरोबर आहे. लक्षात घेतात
की अंतःकरण वृत्तीमुळे त्याचं नाव काय झालं? साक्षी. अंतःकरणाच्या सुख दुःखाला प्रकाशन करणारा असं नाव म्हणतात. साक्षी भाषा याचा अर्थ तुम्हाला कळलं का नाही? काय कळतं? वस्तुतः अंतःकरण वृत्तीच प्रकाशित करत असते. त्या प्रकाशित असणाऱ्या चैतन्यच प्रकाशित करत है ना. पण स्वतः जो सामान्य चैतन्याचा एक काहीही करत नाही. है ना. उपाधी लागली की तो काय होतोय? साक्षी म्हणतात. विशेषण लागलं का काय लागतं? उपाधी रहित झाले तर सामान्य चैतन्य झालं. हे सामान्य चैतन्य, ते सामान्य चैतन्य एकच. बालटी फेकून दिली आणि पाण्याला भेटावलं, समुद्र चैतन्य साक्षी हे नाव आणि सुख दुःखादी श्री अंतःकरणाचे प्रकाश हे अंतःकरण उपाधीने होते. हे तुमच्या लक्षात येईल. चैतन्य साक्षी हे नाव आणि सुख दुःखादी श्री अंतःकरणाचे प्रकाश हे कार्य हे अंतःकरण उपाधीने होते. झालं. दोन रेखा आखा. अंतःकरण उपाधी वाचून चैतन्याच्या ठिकाणी साक्षी हे नाव आणि अंतःकरणाचे सुखाची धर्म प्रकाशन रूप कार्य हे होणार नाही. है ना. उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होती. उपाधी वेगळे तुम्ही उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होते. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. काहीच संसार तुम्हाला नाही असं है ना. उपाधी वाचून फक्त चैतन्यच प्रतीत होते. म्हणून काय झालं? हे चैतन्य, ते चैतन्य, साक्षी पण चैतन्य, ब्रह्म पण चैतन्य, दोघांचं एकत्व व्हायला आता काय हरकत आहे? काही अडचणच नाही. पद्या तुम्ही घेऊन बसलो तरच अडचण होते ना. म्हणून साक्षी ब्रह्मरूप आहे. या प्रकारे करून जीव ब्रह्माची एकता हा या जगताचा विषय संपवतो. अशा तऱ्हेने काय केलं? उपाधीला बाजूला केलं तर सामान्य चैतन्य म्हणते ते माया रहित चैतन्य एकता व्हायला काय अडचण आहे? कोण 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 कशामुळे अटकते? एकत्व कशामुळे? उपाधीमुळे. माया या उपाधीमुळे अटकला. इथे काय करायचं? अंतःकरण या उपाधीमुळे, अविद्या या उपाधीमुळे. बरोबर आहे ना. आणि या उपाध्या तुम्ही बाजूला काढून टाका. अहंकार तुम्ही बाजूला टाका. आता ज्याने संबंध आयुष्यभर ज्याने तपस्या केली है ना. मग या तपस्याचं काही फळ मिळेल की नाही? बरोबर. जय विजय काय सांगतील त्याला तो म्हणेल की माझी बायको आणि माझ्या मुलाला त्याला पण बरोबर घ्या. आता जय विजय काय तपस्या तुम्ही केलेली आहे आणि नामस्मरण तुम्ही केलेलं आहे. 100 कोटी जप तुम्ही केलेलं आहे. त्याच्यामुळे वैकुंठामध्ये स्थान तुम्हाला आहे. तुमच्या बायकोने केलेलं नाही. तू कुठे करा बायकोने केलेलं असेल तर बायकोला स्थान असेल, नवऱ्याला स्थान असेल, खुला बाळाला नंतर ना. बरोबर आहे. तुम्ही जर हे करत असाल तर तुम्हाला तुमचं फळ तुम्हाला. तशाच तऱ्हेने वेदांत तुम्ही शिकण्यासाठी येत आहे. आणि आपला रविवारला सुट्टीच्या दिवसामध्ये असणारी
तर काम पटापट 12 वाजेपर्यंत आवरून देवाच्या होत नाही हे आलंय याचं फळ देखील बरोबर तर याचं फळ निश्चित मिळणार आहे आणि याचं जर फळ निश्चित आहे असं जर माहीत होणार नसेल तर कोणी याच्यामध्ये प्रवृत्त होईल तर याचं फळ आहे तर फळ काय सुखाची परमा होती परमानंद हा तुम्हाला मिळणार कृतज्ञतेला तुम्हाला मिळणार मनाची अस्वस्थता मनाची खांती मनाचे शोक दुःख या सगळ्या गोष्टी तुमच्या काय जाणार निघून जाणार हा त्रास तुम्हाला काहीही होणार नाही हा अनंत जन्माच्या सवयी लागल्या त्याच्यामुळे थोडं थोडं असं थोडीशी उकळीमार नकारणार पण हे शिकलेलं आहे तुम्ही हे तुम्हाला त्याला दाबून टाकणार हे जे तुम्ही काही शिकताय तर तुम्हाला अवश्य फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हिशोबामध्ये जगीवर म्हटलं आता स्वामीचे काही वाढली तरी म्हणते तशी आता काही वाटत काही वाटत असं वाटत झालं तो गेला जास्त आम्ही काही चिंता करत नाही ही अशी तटस्थ वृत्ती होते त्रयस्थ वृत्ती होते की कशातच काही वाटत असं होऊन जातं अगदी हा भयंकर रोग जरी येऊन पडला तरी काही वाटत असं ठीक आहे ऑपरेशन करायचं करा नाही करायचं नका करू ठीक आहे आयसीयू मध्ये फक्त मला भरू देऊ आश्रमामध्ये आणून मला ठेवा आणि काही म्हणे विष्णू सहस्रनाम म्हणा भगवद्गीता म्हणा काही म्हणा ऐकता ऐकता आम्ही आपल्या हाती बऱ्याच गोष्टी नसतात आपलं सगळं खूप घेत असतात हे ताबा घेत असतात आपल्या जगाला ताबा नसतो आपल्यावर तेव्हा दुसरे लोक आपला ताबा घेतात काय झालं निर्णय काय झाला उपाधी लागली तुमचं नावही बदललं काही जबाबदाऱ्या घ्याव्याच लागतात पती हे नाव तुम्ही धारण केलं की मुलाबाळाचं पोषण करणं पत्नीचं भरण पोषण करणं ही जबाबदारी तुम्ही घेत नसाल तर समाज तुम्हाला काय करतो निंदा करणार बाप म्हणून मुलाला उत्पन्न केलं तर ती बायकोही त्याला बोलणार आणि समाजही बोलणार की जर तुला पोसायचं नव्हतं पण त्याला उत्पन्न करणार बरोबर आहे तेव्हा जेव्हा तुम्हाला एखादी उपाधी लागली तुमची इच्छा असो नसो आवडो न आवडो हे तुम्हाला कर्तव्य करावंच लागतं ती उपाधी संपेपर्यंत नंतर कसं काय वकील बरोबर आहे की कसंही असू दे काहीही असू दे हे कर्तव्य तुम्हाला करावं आणि ही उपाधी गेल्यानंतर तुम्ही सडेच असता एकटा दिवसात उपाधी गेल्यानंतर चैतन्य हे सामान्य चैतन्य असतं तशा तऱ्हेने बादलीचं जळ हे जळच असतं आणि समुद्रात फेकल्यानंतर समुद्रच बनवतात तशा तऱ्हेने साक्षी हा सामान्य चैतन्यच असतो आणि उपाधी गेली की त्याची साक्षी हे पदही जातं आणि काय होऊन जातं सामान्य जशा त्यांना किती लोकांची काय आमदारक्या गेल्या की नाही हो किती लोकांना गेलं भूतपूर्व म्हणून तरी पण लावून घेते आमदार आहे ना अरे आमदारकी गेल्यानंतर लोकांनी पाडल्यानंतर तू कसला आमदार तरी पण इच्छा असते भूतपूर्व आमदार इच्छा थोडक्यात काय मायेच्या उपाधीमध्ये असणारं चैतन्य आणि अंतःकरणाच्या उपाधीमध्ये असणारं हे सामान्य चैतन्य असतं दोघांच्या एकता होऊ शकते ना विशेषण रहित उपाधी रहित असलं तर चैतन्य चैतन्यच असतं आणि या दोघांची एकता होऊ शकते म्हणून आपला काय होतो विषय बनतो कुठला विषय
जीव आणि ब्रह्माची एकता. विशेषाच्या खाली लिहा जीव ब्रह्माची एकता. विषय शुद्ध आहे. जीव ब्रह्माची एकता अधोरेखन करा म्हणजे झालं. जीव ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा विषय सिद्ध झाला. याच्या वेळेला खटपट होती की नाही. आता विषय या ग्रंथाचा विषय आता प्रयोजनाविषयी विचार. प्रयोजन. आता प्रश्न प्रयोजन म्हणजे काय. आता तुम्ही मुंडे गुरुजी तुम्ही कुठल्या प्रयोजनाने आले म्हणजे कुठल्या कारणाने आले कुठल्या हेतूने आला. आज हे आहे विचारसागराचा पाठ आहे म्हणून बरोबर. तर प्रयोजनाचं आहे काय झाला कारण. लोकांमध्ये प्रयोजन शब्दाचा अर्थ कारण असा करतो हेतू किंवा कारण. परंतु वेदांत शास्त्रात प्रयोजन शब्दाचा अर्थ काय. प्रयोजन शब्दाचा अर्थ काय. वेदांत शास्त्राच्या अध्ययनापासून जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान द्वारा त्रिविध दुःखाचा नाश आणि नित्य निरुपाधी निर्विषय आनंद ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती हे फल आहे. अधोरेखा करा. आता हे संत आहेत. अनेक संत लोकांनी प्राप्त केलेलं आपल्या समोर संतांची उदाहरणं देखील आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे मानावं लागतं. काय फळ काय मिळणार आहे. वेदांताचं अध्ययन तुम्ही केलं वेदांताचं श्रवण मनन तुम्ही केलं तर तुम्हाला फळ काय. विविध दुःखाचा नाश. हा विविध दुःखाचा नाश. दुःखाचा आत्यंतिक नाश ही परमानंदाची प्राप्ती सगळ्या शब्दात. त्रिविध दुःखाचा नाश नित्य निरुपाधी निर्विषय आनंद ब्रह्मसुखाची प्राप्ती हे फळ. पण हे फळ कधी मिळेल तुम्हाला. मध्ये काहीतरी आहे बघा. मध्ये काहीतरी आहे बघा. वाचा ते मध्ये काय ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पत्ती व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना. वेदांताचं श्रवण केलं तर तुम्हाला जीव आणि ब्रह्माच्या ऐक्याचं ज्ञान तुमच्यामध्ये अंतःकरणामध्ये उत्पन्न झालं पाहिजे. तरच अंतःकरण मी कृतकृत्य झालं इच्छिले ते पाहू असं म्हणू शकतो. आणि हे जे जीव ब्रह्माचं ऐक्याचं ज्ञान जर तुम्हाला प्राप्त झालं तर तुम्ही कृतकृत्य होऊ शकत नाही. तुमच्या जीवनामध्ये धन्यता येऊ शकत नाही. तुमचं जीवन सफल झालं असं तुम्ही म्हणू शकत नाही. धन्य आम्ही जन्म आलो कधी म्हणताय. हे ज्यावेळेला आपल्याला हे ब्रह्मसुखाचा लाभ परमात्मा सुखाचा लाभ त्याच वेळेला आपण आपल्याकडे एकच रूपाने असेल. हो म्हणजे आपण जेवण जेवलो ना तशाच तऱ्हेने आपली जी काही साधना होती तपश्चर्या होती ही पूर्ण झाले तर ढेकर येणं म्हणजे काय. धन्य आम्ही जन्मा झालो दास कृतकृत्य झालो इच्छेले किंवा इच्छेचे पावलं है ना. हे ढेकर तुमचं असं नाही. तुम्ही काढा ढेकर म्हणून काढता येईल का नाही. तुम्ही ढेकर काढा म्हटलं ढेकर तुम्ही काढू शकता का नाही. नाही तर हो हे अभिमान आहे. ढेकर हे तुम्ही काय करताय. अभिनय करताय. अभिनय करताय. पण तो ढेकर तृप्ती झाल्यानंतरच ढेकर येते. तशाच तऱ्हेने हे तुम्ही केव्हा म्हणाल ज्यावेळेला खरोखरच तुम्हाला त्याच वेळेला हे ढेकर येते. ढेकर येतात धन्य आम्ही जन्मा झालो कृतकृत्य झालो इच्छेचे पावन. हे जे आहे ना हे कधी म्हणू शकता खरोखर तुम्हाला म्हणा 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 असं सांगून उपयोग नाही.
त्याचा तो स्वतःचा अनुभव आहे. चला, पुढे आहे. तर फळ लक्षात आलं का? वर या फळ काय, खाली व्यवहार करतो. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, हे फळ. त्याच्या अगोदर उलटा बाण काढा, फळाकडे बाणाचं टोक करा आणि लिहा ज्ञान उत्पत्ती. त्याच्या अगोदर बाण काढतो काय, श्रवण मन, वेदांताचं श्रवण मनन. पहिलं काय, वेदांताचं श्रवण मनन. बाण पुढे काय, जीव ब्रह्म ऐक्य. त्याच्या पुढे बाण करा, फळ करा. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. कसं लिहिलं, कसं लिहिलं? वेदांताचं श्रवण मनन है ना. पुढे बाल गेला, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाची उत्पत्ती. पुढे बाण केला, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. तुम्ही ऐकलं, ज्ञान उत्पन्न नाही झालं. ऐकलं, ज्ञान उत्पन्न झालं. आता पाठोपाठ बघा, व्यवहारातली अनेक प्रकारची दुःखे आपल्या अनुभवात येतात आणि त्याचा कोणत्याही लौकिक उपायाने आत्यंतिक नाश होत नाही, हे आपण पाहतो. सगळ्यांचा अनुभव आहे ना. काय व्यवहारातला हा उपाय आहे. पुढेच मलम लावला तू, 10-15 दिवस खात गेले है ना, परत 10-15 दिवस आहे ना. व्यवहारामध्ये जी अनेक प्रकारची दुःखे आपल्या अनुभवात येतात आणि त्याचा कोणत्याही लौकिक उपायाने आध्यात्मिक नाश होत नाही, हे आपण पाहतो. तरीही सर्व दुःख नाश व परमानंद प्राप्ती व्हावी अशी जीवाची इच्छा होत नाही का? बरोबर हा, होत नाही का? होते की होत नाही? अज्ञानामध्ये होत नाही. प्रत्येक जेव्हा अज्ञान असू देत किंवा ज्ञानी असू देत, कोणी असू, प्रत्येकाला वाटत असं की दुःख नसतं आणि आध्यात्मिक आनंद मिळावा. प्रत्येकाची प्रत्येक जीवाची. एकदा भाकर दिली का दुसऱ्या वेळेला तो कुत्रा तुमच्या दारात उभा राहतो, मला तुम्ही रोज द्या, बरोबर आहे. तशाच तऱ्हेने आपली सगळी दुःख नष्ट व्हावी आणि जगातले सगळे सुख आहे, आनंद आहे, तो आपल्याला प्राप्त व्हावा. कोणाची इच्छा नसते, प्रत्येकाची इच्छा असते ना. त्याला ज्ञानी अज्ञानाची बाब गोष्टच नाही, प्रत्येकाची इच्छा हे सांगते. व्यवहारात जी अनेक प्रकारची दुःखे आपल्या अनुभवात येतात त्याचा कोणत्याही लौकिक उपायाने आध्यात्मिक नाश होत नाही हे ना, हे आपण पाहतो. तर तो निराश होतो का, मला सुखच नको असं म्हणतो का, किंवा दुःख देव माझ्याकडे असं म्हणतो का? असं नाही. अशा कधी ना कधी ते हे जाऊन जाईल, सुख प्राप्त होईल. हे एवढंच हेच नाही, सुखचा आत्यंतिक सुख प्राप्त होईल, परमसुख प्राप्त होईल, दुःखाचा आत्यंतिक नाश होईल. असं बसतो की नाही बसतो ना. जरी त्याला अनुभव असतो काय, व्यवहारातली प्रपंचातल्या कुठल्याही सुखाचा कुठलेही सुख टिकत नाही आणि दुःखाचा आत्यंतिक नाश होत नाही, हा त्याचा रोजचा अनुभव असला तरी तो सुखाची आणि
दुःख नाशाची आशा लावून बसतो का नाही बसतो बसतो. हे नाही, मिळालंच पाहिजे मला, सगळं सुख मला मिळालं पाहिजे, सगळं दुःख माझं नष्ट झालं पाहिजे, आशा लावून बस. आत्यंतिक नाश होत नाही हे आपण पाहतो, तरीही सर्व दुःख नाश व परमानंदाची प्राप्ती व्हावी अशी जीवाची इच्छा नाहीशी होत नाही. इच्छा होतेच त्याला, आणि जोपर्यंत इच्छा निवृत्त होत नाही, जोपर्यंत ही इच्छा निवृत्त होत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होणे शक्य नाही. ही जोपर्यंत इच्छा निवृत्त होत नाही, माझ्या दुःखाची निवृत्ती व्हायला पाहिजे हे ना, आणि सुखाची परमानंदाची प्राप्ती व्हायला पाहिजे, ही जी इच्छा आहे ही जोपर्यंत निवृत्त होत नाही तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होणं शक्यच नाही. स्वतःला आशा लावून बसणार. व्यवहारात मनुष्य कोणत्याही स्थितीत असो, कोणत्याही अधिकारावर असो, कितीही ऐश्वर्य संपन्न असो, फार काय सार्वभौम राजा असो, तरी त्या राज ऐश्वर्याने त्याचे सर्व प्रकारचे दुःख निवृत्त होत नाही व होणेही शक्य नाही. अशा सामान्य विचारी माणूस सुद्धा निर्विवाद कबूल करणे भाग आहे. हे आपण सगळे म्हणतो, राजाला देखील दुःख असतं हे ना, आपल्यापेक्षा किती पटी कमी असतो, बरोबर. सरपंचाच्या दुःखापेक्षा आमदाराचं दुःख जास्त अधिक. आमदाराच्या दुःखापेक्षा मंत्र्याचं जास्त असतं, त्याच्यापेक्षा जास्त. मंत्र्याच्या दुःखापेक्षा मुख्यमंत्र्याचं दुःख. ऐकतात ना तुम्ही, सगळं बघताय, अधिकच असतं की सगळ्या मुख्यमंत्र्याच्या पेक्षा पंतप्रधानाचं दुःख जेवढा मोठा, याला सुखाचा वाटा जरी अधिक असला तरी दुःखाचा वाटाही तेवढाच मोठा. हे आपण व्यवहारात सगळं जण कबूल करतो का नाही करतोय, बरोबर आहे ना. आता कठीण म्हटलं, सगळं म्हटलं नाही. सार्वभौम राजा असला तरी त्या राज ऐश्वर्याने त्यांचे सर्व प्रकारचे दुःख निवृत्त होत नाही व होणे शक्यही नाही. असे सामान्य विचारी मनुष्या सुद्धा विवाद करून करावे झालं ना.